हॅलो एव्हरीवन. आज आपण जाणून घेणार आहोत की मॅनिफेस्टेशनची जर्नी पूर्ण करून आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी आपल्याला डिक्लटरिंग करणे का आवश्यक आहे. कारण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आहोत. आपण कित्येक रूटीन हे फॉलो करत आहोत, तरी पण आपलं मॅनिफेस्टेशन का वर्क करत नाही आहे. तर यामागे तुम्ही कधी डिक्लटरिंग केलं आहेत का? जर नसेल केलं आणि मॅम हे काय डिक्लटरिंगबद्दल बोलत आहेत असं जर तुम्हाला विचार येत असेल, तर आपण आज जाणून घेणार आहोत की डिक्लटरिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टींचं डिक्लटरिंग करायचं आहे. राईट. तर आपल्याला करायचं काय आहे की तुम्हाला सहज वेमध्ये सांगते की जेणेकरून तुम्हाला समजायला येईल. ओके. तर तुम्हाला आता माहितीच आहे की पावसाळा चालू झालेला आहे, उन्हाळा संपला आहे. ओके. आणि खूप सुंदर अशा रिमझिम पावसाची सुरुवातसुद्धा झाली आहे. काहींकडे जास्ती पाऊससुद्धा येत आहे. तर जेव्हा रिमझिम पावसाची सुरुवात होते तर काय करत असतात, जसं शेतकरी बांधव म्हणा की पूर्ण जे शेत असतं ते नांगरून काढतात. जे अनावश्यक गोष्टी आहेत त्या काढून फेकून देतात. म्हणजे तिथला केर कचरा असेल, जे काही त्यांनी उत्पन्न त्या गेल्या वर्षी लावलेलं होतं तर त्यातील काही केर उरलेला होता, म्हणजे कचरा होता. तर त्यांनी काय केलं की त्या शेताची योग्य पद्धतीने आपल्याला पेरणी करायची आहे. जेव्हा आपण पावसाळा लागतो तेव्हा तर आपण जे बीज पेरू ते उगवणार आहे, हो की नाही. तर म्हणून त्यांनी काय केलं की सर्वात अगोदर त्या शेतीची मशागत केली की म्हणजे काही केरकचरा होता, जे काही अनावश्यक वस्तू होत्या त्या शेतीमध्ये ते काढून टाकल्या आणि आता लगेच पेरणी केलेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल की प्रत्येककडे म्हणजेच प्रत्येकांकडे आणि सर्वांकडे आता पावसाचे दिवस सुरू आहे तर बीज पेरणी हे चालू झालेली आहे. तर मित्रांनो, मला सांगा, तुम्हीसुद्धा तसंच आपल्या माइंडमध्ये जे काही विचार आहेत, जे तुम्हाला ते विचार करूनसुद्धा काही उपयोग नाही, तर त्या विचारांचं तुम्ही डिक्लटरिंग केलं का? तुमचं हे जे माइंडचं शेत आहे ते तुम्ही मशागत केली काय? आणि तुम्ही ते बीज पेरण्यासाठी तयार आहात का? ज्या पद्धतीने शेत तयार आहे त्यामध्ये बीजसुद्धा पेरलं गेलं आहे आणि त्यांनी युनिवर्सवर म्हणजेच ज्या काही देवांची श्रद्धा त्यांनी करतात त्या देवावर विश्वास ठेवून की आपण पेरणी केली आहे आणि योग्य तो पाऊस त्या बीजाला पुरेल असा पाऊससुद्धा येणार हे ट्रस्ट ठेवून त्यांनी बीज पेरतात आणि पूर्ण सरेंडर राहतात की पाणी येणार आणि ते बीज उगवणार आणि ते वर्षभरामध्ये पीकसुद्धा आमच्याकडे येणार. या आशेवर ते असतात. म्हणजेच काय, तर त्यांनी युनिवर्सवर ट्रस्ट ठेवला, जे काही अनावश्यक गोष्टी आहेत त्या काढून फेकून दिल्या, बीज पेरलं आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की आम्ही जे पेरलं आहे ते उगवणारच आहे. कारण हा ब्रह्मांडाचा नियम आहे, आपण जे पेरू तेच उगवणार आहे. त्याच पद्धतीने कर्माचं सुद्धा म्हणन की तुम्ही कर्म चांगले कराल तर चांगलं म्हणजेच चांगलं उत्पन्न तुम्हाला म्हणजेच मिळेल. की कर्म चांगले तुम्ही करून ठेवाल तर तुम्हाला तिकडे जाऊन काय मिळणार, चांगल्या लाईफस्टाईल मिळणार. किंवा तुम्ही जे काही कर्म करून ठेवले आहात किंवा कळत न कळत का होईना गलत झाले आहे तर ते आपल्याला ते फळ मिळणारच आहे. कारण पेरून तसं ठेवलं आहे तर ते कुठे जाणार आहे का? नाही, तर ते आपल्या समोरच येणार आहे. ज्या पद्धतीने आपण आता बीज पेरत आहोत, जसं की इकडे आता पराठी पेरत असतात, तुरी लावत असतात, तर त्याच पद्धतीने तर ते तुरी जर लावलं तर तुरीचं म्हणजेच झाड उत्पन्न होईल. जेव्हा आपण एखादं जांबाचं झाड, आंब्याचं झाड लावत आहोत तर त्याला फळं कोणती येणार आहेत? जे झाड आपण लावलं आहे, जे जांबाचं झाड लावलेलं आहे तेच फळ ते झाड देणार आहे. त्याच पद्धतीने आपण जे आता पेरत आहोत तेच फळ आपल्याला मिळणार आहे. तर म्हणून आपण तुम्हाला सहज वेमध्ये सांगत आहे की ज्या पद्धतीने हे शेतीची मशागत केली, अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या, त्याच पद्धतीने आणि नंतर ते बी पेरलं आणि ते बीचं काय होईल, समोर जाऊन ते उत्पन्न तयार होणार. तर आणि ते त्यांनी मिळवणार. म्हणजेच काय झालं की ते त्यांचं मॅनिफेस्टेशन होतं. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की आपल्या इच्छा ह्या पूर्ण होणे आणि ते आपल्याला पाहिजे ते मिळवणे. तर त्याच पद्धतीने आपल्या माइंडची मशागत आपण केली काय? आपल्या माइंडमध्ये रोजचे कितीतरी विचार येतात. कितीतरी म्हणजेच काय, 60,000 पेक्षा जास्त विचार येत असतात. तर आपण विचारांचं डिक्लटरिंग केलं काय?
किंवा तुम्हाला परत एक सांगते की जसं घरामध्ये तुम्ही आहात इझी वेमध्ये आणि तुमचे खूप जुने भांडे असतील किंवा त्याचा उपयोग होत नसेल तर तुम्ही काय करता, याचा तर काही उपयोग नाही, ते ठेवून कशाला पाहिजे, उगाचच याचा वेस्ट जागा व्यापून घेत आहे म्हणून ते बाहेर काढून टाकता आणि ती जागा स्वच्छ करून घेता. कपड्यांचं सुद्धा तसंच आहे की तुम्ही इथे कशाला वेस्ट कपडे की आता 3-4 वर्षापूर्वीचे आहे त्याचा काही उपयोग नाही आहे तर तुम्ही ते बाहेर काढून घेता किंवा जाळता किंवा अनावश्यक जे काही कपडे आहेत ते काढून जर कुणाला त्याची चांगले जर कपडे असतील तर ते उपयोगाला सुद्धा तुम्ही कुठे दानाला सुद्धा देत असता की कुणाला पाहिजे असणार तर ते तुम्ही यूज करा एखाद्या गोरगरिबांना. तर त्याच पद्धतीने तुम्हाला हे सांगत आहे की प्रत्येक घराचं तुम्ही जे अनावश्यक वस्तू आहेत घरातल्या ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्या तुम्ही डिक्लटरिंग करत आहात, राईट. पण आपलं इतकं सुंदर हे माइंड आहे, पण त्या माइंडचं तुम्ही कधी डिक्लटरिंग केलं काय? ज्या माइंडमध्ये 60,000 पेक्षा जास्त विचार येत आहेत ते विचार तुम्ही जे अनावश्यक आहेत त्या विचारांचा काहीही लेनदेन नाही, ते तुमच्या लाईफमध्ये करूनसुद्धा काही उपयोग नाही, तर त्या विचारांना तुम्ही कधी काढून फेकले आहात का? तर का हे महत्त्वाचं आहे? जर तुम्ही म्हणजे प्रत्येक व्यक्ती असं नाही आहे की एकाच व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती हे 60,000पेक्षा जास्त विचार हे आपल्या मनात ॲटोमॅटिकली येत असतं. तर कोणी कोणी ह्या माइंडवर इतकं विजय मिळवतो कारण त्यांनी माइंडचं मशागत केलेली असते, विचारांना काढून फेकून दिलेले असतात आणि पॉझिटिव्हच विचार करत असतात, राईट. तर त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या माइंडचं डिक्लटरिंग करून आपल्याला पाहिजे ते मिळवायचं आहे, तेव्हाच आपलं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल, आपली मॅनिफेस्टेशनची जर्नी पूर्ण होईल. आपण काय म्हणतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन मी इतके वर्ष झाले फॉलो करत आहे पण का माझ्या लाईफमध्ये ही गोष्ट आली नाही? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या विचारावर लक्ष ठेवले आहात का? तुम्ही किती विचार करत आहात? तुम्ही तुमच्या माइंडची मशागत केली आहात का? अनावश्यक जे विचार आहेत ते काढले आहात का? तर कसं ते काम करेल? जर त्याच आता परत सुरुवातीच्या पॉईंटवर जाऊया की तुम्ही विचार करा, शेतामध्ये बी पेरायचं आहे पण गेल्या वर्षीचं जे उत्पन्न घेतलं होतं तो केर कचरा न काढता न मशागत त्या शेतीची करता जर आत्ताचं उत्पन्न वर्षभरात येण्यासाठी त्या केर कचऱ्यावरच जर बी पेरणार तर काय होणार? ते उत्पन्न होणार? ते पाहिजे तेवढं उत्पन्न मिळणार का? नाही मिळणार. बी तर उगवेल पण जास्तीत जास्त केर कचरा त्यामधून उगवेल आणि ते जे आता पेरलं आहे बी त्याचं उत्पन्न कमी आणि ते केर कचरा जास्त होऊन ते काय करेल, उत्पन्नाला परिपूर्णरित्या 0 लेवलवर आणेल. तर त्याच पद्धतीने होत आहे मित्रांनो की आपण आपल्या माइंडची मशागत न करता जे थॉट्स आपल्याला नाही पाहिजेत ते काढून फेकत नाही आहोत आणि परत परत विचार हे टाकत आहोत. त्या कारणाने आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत नाही आहे, युनिवर्सवर ट्रस्ट नाही आहे, डेडिकेशन नाही आहे, आपले प्रयत्न नाही आहेत, विश्वास नाही आहे, या कारणाने मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नाही आहे. म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला डिक्लटरिंग जर सांगितलं तर तुम्ही इझी वेमध्ये मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करू शकाल, राईट. तर मॅनिफेस्टेशनची जर्नी पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी आपल्या माइंडचं डिक्लटरिंग करणे खूप महत्त्वाचं आहे. तर कशा पद्धतीने, मग इतकं सारं तर सांगून झालं पण तुम्हाला कशा पद्धतीने करावं लागेल तर तुम्हाला हे बघायचं आहे की तुम्ही कुठल्या विचारांवर फोकस करत आहात. तुम्ही पॉझिटिव्ह विचारांवर फोकस करत आहात की निगेटिव्ह विचारांवर फोकस करत आहात. मी कालच एक व्हिडिओ टाकला आहे की युनिवर्स तोच देते जे आपल्या माइंडमध्ये सतत विचार हे चालत असतात. म्हणून आपल्या माइंडला डिक्लटर करायचं आहे, म्हणजे जे थॉट आपल्याला विचार येत आहे ज्याचा उपयोग नाही आहे, जर तुम्हाला ते खूप हर्ट देत असतील, फिअर देत असतील, ब्लेमिंग गेम असणार तर ते तुम्ही एका कागदावर लिहून काढा आणि ते जाळून टाका. तर काय होत आहे, तुम्ही ते थॉट एका पेजवर जेव्हा उतरवता तर ते इमोशनल भावना त्यामध्ये टाकत आहे, तुमचे 5 सेन्सेस त्यामध्ये ॲड होत आहेत आणि ते जेव्हा आपण जाळून टाकून फ्लश करत आहोत तर ते युनिवर्समध्ये सरेंडर होत आहे. तर असंच जर तुम्ही करत गेले आणि जर तितकं लिहून आणि जाळून टाकणे हे जर तुम्हाला जमत नसणार तर तुम्ही फक्त एकच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की फक्त पॉझिटिव्ह टॉक.
पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, जे पाहिजे तेच फक्त अफर्मेशन स्वरूपात बोलणे. दिवसातून कितीही वेळा निगेटिव्ह थॉट आला की कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, आणि परत पॉझिटिव्ह 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 अफर्मेशन आपल्या माइंडला द्यायचं आहे. हा युनिव्हर्सचा नियम आहे की एखादी गोष्ट जर त्या जागी आली तर आपोआप ती गोष्ट आपोआप निघून जात असते. म्हणजेच काय म्हणत आहे मी, एखादा काळोख अंधार आहे, एका खोलीमध्ये काळोख अंधार आहे आणि तुम्हाला ते खोली प्रकाशमय करायचं आहे, तर तुम्ही काय कराल की जाल आणि इलेक्ट्रिसिटीचं बटन ऑन करून लाईट लावाल. तर तो अंधार राहिला का? जेव्हा प्रकाश त्यामध्ये आला तर आपोआप तो अंधार चालला गेला. तर त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा सेल्फ टॉकमध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलाल तर हे निगेटिव्ह जे विचार आहेत ते निघून जाणार. म्हणजेच काय होत आहे, डिक्लटरिंग. आपण सुरुवातीला जे थॉट्स आपल्या माइंडमध्ये आहेत, फिअर आहे, ब्लेमिंग गेम आहे, जे काही आहे आपल्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार की असं का तसं का लॉजिक लावत आहे, तर ते एका कागदावर लिहिलं, ते जाळून टाकलं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मला नकोच आहेत हे विचार, हे युनिव्हर्सला सांगून आपण डिक्लेअर केलं. तर हे काय झालं, आपल्या माइंडची मशागत झाली. आणि आता काय करत आहोत आपण की जे पाहिजे, जसं की तुम्हाला जॉब हवा आहे तर तुम्ही काय म्हणणार, थँक्यू सो मच युनिव्हर्स, मला माझा मनपसंत जॉब मिळाल्यासाठी थँक्यू सो मच, मी खूप आनंदी आहे. हे झालं तुमचं अफर्मेशन. तुम्हाला रिलेशनशिप पाहिजे आहे तर तुम्ही काय म्हणला, थँक्यू सो मच युनिव्हर्स, मला माझा पार्टनर अनंत प्रेम करतो, माझा पार्टनर असा असा आहे. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते, किंवा कुणाचं लग्न मॅनिफेस्ट करायचं असणार तर त्यांनी ते म्हणणार की मला माझा स्वप्नांचा राजकुमार मला मिळालेला आहे, तो मला खूप राणीसारखा ठेवतो आणि माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, मला सपोर्ट करतो, माझ्या प्रत्येक जे काही पॉझिटिव्ह निर्णय आहे ते पॉझिटिव्ह निर्णय म्हणजेच सत्यामध्ये आणण्यासाठी सपोर्ट करतो. लव, पेशन्स, अंडरस्टँडिंग जे हवं आहे ते मला देतो. आणि दोन्ही फॅमिली आमच्या खूप हॅपी आणि आनंदी आहे, सासर आणि माहेर, ज्यांचं लग्न मॅनिफेस्ट करायचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही दिवसभरामध्ये सेल्फ टॉक कराल तर काय होईल की ते माइंडमध्ये जाणार आणि ते तुम्ही बीज पेरत आहात. तुम्हाला सर्वात अगोदर काय सांगितले, निगेटिव्ह थॉट काढून फेकून द्यायचे आणि हे बीज पेरायचे आहे. ज्यांना करिअर हवं आहे तर त्यांनी त्याच पद्धतीने थँक्यू सो मच युनिव्हर्स, मला माझा मनपसंत जॉब मिळाला आहे, थँक्यू सो मच युनिव्हर्स, मनी मॅनिफेस्ट करायचे आहेत, थँक्यू सो मच युनिव्हर्स, मला पर मंथ इतकं पेमेंट मिळत आहे, मी 50,000 रुपये पर मंथ कमवत आहे आणि ते पैसे खूप हॅपीली माझ्याकडे येत आहे इझिली. हे झालं तुमचे विचार. जेव्हा तुम्ही हे विचार आपल्या माइंडमध्ये टाकत आहात म्हणजेच ते बीज पेरत आहात आणि युनिव्हर्सवर ट्रस्ट ठेवायचा आहे. तर युनिव्हर्सवर ट्रस्टसुद्धा कसा ठेवायचा ते सुद्धा यामध्ये सांगणार आहे. तर युनिव्हर्सवर ट्रस्ट ठेवायचं. थँक्यू सो मच युनिव्हर्स, मी हे जे म्हणत आहे ते एक ना एक दिवस माझ्याकडे लवकरात लवकर मिळणार आहे. जेव्हा तुम्ही हे आपल्या माइंडला देता, सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं तर ते रिॲलिटीमध्ये येत असतं. आणि व्हिज्युअलाइज करायचं की तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते प्रत्यक्षात येत आहे, आलं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला ते फिलिंगमध्ये जगायचं आहे. तर ते काय झालं, ज्या पद्धतीने शेतीची मशागत करून पीक पेरली आणि ते उत्पन्न होणार आहे तयार, तर त्याच पद्धतीने तुम्ही हे विचार जर टाकले तर म्हणजेच 21 दिवस लागू शकतात. कुणाची एनर्जी फ्रिक्वेन्सी तशी असेल, पॉझिटिव्ह वेमध्येच राहत असणार, गॉसिपमध्ये जात असणार, निगेटिव्ह थॉट करत नसणार आणि परिपूर्ण सरेंडर असणार आणि युनिव्हर्सवर सोडून दिलं असणार आणि ट्रस्ट ठेवलं असणार, तर त्याचं मॅनिफेस्टेशन हे डन, हो की नाही. तर त्याच पद्धतीने आता तुम्हाला ट्रस्ट कसं ठेवायचं आहे, तुम्ही सेल्फ टॉक करत आहात, व्हिज्युअलाइज करत आहात, मेडिटेशन करत आहात, राईट. आणि बीजसुद्धा इतकं सुंदर पेरलं आहे तुम्ही. आता माइंडची डिक्लटरिंग झाली आहे, माइंडमध्ये तुम्हाला पाहिजे ते अफर्मेशन तुम्ही डेली टाकत आहात, हो की नाही. तर ते आपल्याला काय करायचं आहे, शेतीची मशागत ही एकदाच म्हणजेच केली, बीसुद्धा एकदाच भरलं, पण आपल्या माइंडमध्ये 60,000पेक्षा जास्त विचार हे दररोज येत असतात. म्हणून आपल्याला हे पॉझिटिव्ह थॉट डेली अफर्मेशन स्वरूपात जे पाहिजे आहे ते बोलायचं आहे. आता युनिव्हर्सवर ट्रस्ट कसं ठेवणार, तुम्हाला या पद्धतीनेच ट्रस्ट ठेवायचा आहे. एक कथा छोटीशी सांगणार आहे. एका गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो. एका गावामध्ये
दुष्काळ पडलेला असतो आणि जी पूर्वीपासूनची प्रथा चालत आलेली आहे, ढोलक वाजवणे आणि युनिवर्सला प्रार्थना करणे, ज्या काही शक्तीला आपण मानतो, जसं की शिवजी आहेत, गणेशजी आहेत, जे काही आपण देवी देवतांना मानतो त्यावर विश्वास असतो प्रत्येकांचा, राईट. गौतम बुद्ध आहेत, ज्या काही तुम्ही शक्तीला मानता त्या शक्तीला आवाहन करून की माझी ही इच्छा पूर्ण करा, ही विनंती आपण करत असतो. तर त्याच पद्धतीने एका गावामध्ये जेव्हा दुष्काळ पडतो, दुष्काळ पडल्यानंतर ते जी प्रथा चालत आलेली आहे पिढ्यानपिढ्या, तीच प्रथा चालत असते की ते ढोलक वाजवतात, पूर्ण गाव एकत्र होतो आणि एका जागी मिळतात आणि त्यांना पावसासाठी विनंती करायची असते युनिवर्सकडे की ह्या एरियामध्ये पाऊस पडू द्या आणि आम्ही जे पेरलं आहे त्याचं उत्पन्न आम्हाला येऊ द्या, कारण आता खूप गरज आहे. तर सर्व लोक जमतात, सर्वजण जातात, प्रेयरला स्टार्ट व्हायचीच असते. त्या अगोदर एक म्हणजेच नादान निरागस एक मुलगा येतो, तो म्हणतो आणि तो काय करतो, त्याचा इतका म्हणजेच तो निरागस नादान, त्याला काही तितकं हे नाही, त्याचा ट्रस्ट म्हणजेच विश्वास इतका की आम्ही आता इथे जाऊन प्रेयर करणार तर ती गोष्ट मिळणार. तर सर्व लोक जमतात, प्रेयर करायला स्टार्ट करतात. तर हा मुलगा काय करतो, छोटासा अगदी 3 ते 4 वर्ष या वयोगटातील मुलाने एक छत्री घेतो आणि जिथे प्रार्थना करत आहेत त्या ठिकाणी तो जाऊन पोहोचतो. सर्वजण त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत राहतात, हा मुलगा का छत्री घेऊन आला असेल. सर्वांनी त्याला म्हणतात, इतका दुष्काळ पडला आहे, एक पावसाचा थेंबही इथे येत नाही आहे आणि तू छत्री घेऊन का आलास. तेव्हा तो मुलगा असं म्हणतो, तुम्ही आता सर्व लोक मिळून आणि आपण सुद्धा म्हणजेच मी सुद्धा आपण देवाला प्रार्थना करत आहोत की इथे पाऊस पडू दे. तर आपण जो प्रार्थना जे काही प्रार्थना करत आहोत तर तो देव ऐकत आहे आणि ऐकल्यानंतर पाणी तर येणारच आहे, म्हणून मी छत्री घेऊन आलो आहे. मी जाताना भिजणार नाही का. जर मी छत्री घेऊन आलो नाही तर मी प्रार्थना करेल म्हणजे ते पोहोचेल आणि पाणी लगेच येईल. हा विश्वास, तेव्हा त्या लोकांना इतकं आश्चर्य होते की ह्या लहान मुलाचा विश्वास इतका आहे आणि आपण प्रार्थना करत आहोत पण आपण एकालाही छत्री घेऊन आलेलो नाही आहोत. तर असा ह्या लहान मुलासारखा विश्वास ठेवायचा आहे. तर मग प्रार्थना करतात, ढोलक वाजवतात, खूप मस्त एन्जॉय करतात आणि लगेच जशी प्रार्थना एंड होते तसंच पाऊस हा चालूसुद्धा होतो आणि लगेच तो लहान मुलगा म्हणतो, मी म्हटलं होतं ना की प्रार्थना केल्यानंतर पाणी येणार आहे, आता सर्वजण तुम्ही ओले व्हा, पण मी छत्री घेऊन आलो आहो तर मी छत्रीनेच माझ्या घरापर्यंत पोहोचणार आहे. तर हा ट्रस्ट आपल्याला ठेवायचा आहे की आपण आपल्या माइंडमध्ये आपल्याला जे हवं आहे ते आपण इथे पेरलं आहे आणि युनिवर्स ते देणारच आहे. आणि आपल्या माइंडमध्ये 60,000पेक्षा जास्त हे विचार येत असल्यामुळे आपल्याला डेली 21 डेजपर्यंत सेल्फ टॉक रूपात आपल्याला पॉझिटिव्हच बोलायचं आहे, जे आपल्याला पाहिजे आहे ते. तर आपण काय केलं, आपल्या माइंडची पेरणी म्हणजेच माइंडमध्ये मशागत केली, जे अनावश्यक गोष्टी होत्या म्हणजेच थॉट होते ते काढून टाकले. आपल्याला जे पाहिजे आहे ते अफर्मेशन स्वरूपात माइंडमध्ये टाकलं. माइंडला शांत ठेवण्यासाठी, एका जागेवर चित्त एकाग्रत होण्यासाठी आपण काय केलं, मेडिटेशन केलं. व्हिज्युलाइज यासाठी केलं की व्हिज्युलाइज केल्यामुळे आपला सबकॉन्शियस माइंडला ती रिॲलिटी वाटते आणि ते सत्यात उतरण्यास मदत होते, म्हणून आपण व्हिज्युलायझेशनसुद्धा केलं. तर जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी आपण पेरत आहोत आपल्या माइंडमध्ये आणि युनिवर्सवर पूर्ण ट्रस्ट आहे की मी जे करत आहे त्याला भरभरून यश हे युनिवर्स देत आहे आणि माझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण करत आहेत. फक्त हे करत असताना कुणाच्या गॉसिप, निगेटिव्ह थॉट कुणाचंही करायचं नाही आहे, निगेटिव्ह वाक्य बोलायचे नाही आहे. हे कसं होणार, कशा पद्धतीने पूर्ण होणार. ह्या मेडिटेशन, व्हिज्युलायझेशन, अफर्मेशन बोलून ह्या गोष्टी सत्यात येतात का, हे डाऊट आपल्याला घ्यायचे नाही आहे. जर तुमच्यामध्ये डाऊट येत आहे तर मॅनिफेस्टेशनसाठी परत वेळ लागणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी काढून टाकायच्या, सरेंडर करायचं आणि ऑल मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करायचं, राईट. तर या पद्धतीने आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार पेरायचे आहेत. ही आहे माइंडची डिक्लटरिंग प्रोसेस. आता तुम्हाला नक्कीच
समजलं सुद्धा असणार आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीने काम करत असते. जसं की त्या लहान बाळाला ठेवलं होतं की प्रार्थना केल्यानंतर पाऊस येतो आणि मी जाताना भिजू नये यासाठी तो छत्री घेऊन जातो. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा तोच विश्वास ठेवायचा आहे आणि ऑल मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करायचे आहेत. युनिवर्स आपल्याला नक्कीच साथ देत आहे, आपल्या फेवरमध्ये काम करत आहे. म्हणून ना कोणाच्या गॉसिप करायच्या, ना निगेटिव्ह माइंडमध्ये थॉट येऊ द्यायचे. फक्त जे पाहिजे आपल्याला मिळवायचं आहे तेच बोलायचं सेल्फ टॉक स्वरूपात. या पद्धतीने जर कराल तर तुम्हाला मॅनिफेस्टेशनची जर्नी पार करणे खूप इझिली होईल आणि आपल्याला पाहिजे ते मिळू शकते. ओके, ह्या पद्धतीने करा आणि तुमचं ऑल मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करा. गॉड ब्लेस यू. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. खुश रहा, मस्त रहा, ऑल मॅनिफेस्टेशन पूर्ण करा आणि तुमचे ऑल मॅनिफेस्टेशन हेल्थ, वेल्थ, मनी रिलेटेड, करिअर रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड सर्व तुमचे जे काही गोल आहेत, जे काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण झाल्या आहेत. तथास्तु. गॉड ब्लेस यू.